नमस्कार दर्शक हो, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। आज बेडगमध्ये बेडग जिल्हा परिषद गटामध्ये प्रचाराची सांगता होत आहे आणि या प्रचाराच्या सांगतेला शिवसेनेच्या इथल्या ज्या उमेदवार आहेत त्या उमेदवार म्हणजे बेडगच्या कन्या बेडगची अस्मिता अर्थात अस्मिता अंकुश आवळे ह्या आज आपल्या बरोबर आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम आहे। आज आपण मॅडमना विचारतोय की गेल्या 7 ते 8 दिवसामध्ये प्रचार करत असताना आपल्याला कसा पाठिंबा मिळतोय। मॅडम नमस्ते। गेले 8 ते 10 दिवस आम्ही घरोघरी भेटी घेत आहोत, लोकांच्या समस्या जाणत आहोत। लोकांचं जे आमच्यावरती प्रेम आहे ते भरभरून दिसत आहे। त्याबद्दल सर्वांची मी खूप आभारी आहे। मला सांगा की एकंदरीत इथं शिवसेनेची ही उमेदवारी आहे आणि आपल्याबरोबर माननीय अमरसिंह दादा पाटील असतील, कैलासवासी परशुराम बापू यांचा संपूर्ण गट असेल। एकंदरीत या उमेदवारीबद्दल आपल्याला काय वाटतं की आपली उमेदवारी ही विजयापर्यंत कशी नेमकी जाणार आहे? माननीय परशुबापू यांच्याविषयी सांगायचं म्हटलं तर लोकांच्या भावना ह्या खूप तर लोक अजूनही त्यांना विसरलेले नाहीत आणि त्यांना विसरणं सर्वांसाठी शक्यच नाही। गजराज ग्रुप असू दे, पूर्ण फॅमिली असू दे, अमरसिंह दादा पाटील यांचाही आपल्याला सर्वांना पाठिंबा आहे। त्याचबरोबर नरवाड गणातून आपली तन्वी कमलेकर या देखील काँग्रेस या पक्षातून आपल्याशी एकत्रितपणे लढत देत आहेत। त्यामुळे सर्वांचाच एकत्रितपणे येऊन एक फॅमिली झालो आहोत आणि नक्कीच लोकांचा खंबीरपणे पाठिंबा आहे, खूप चांगला प्रतिसाद आहे आणि मला पूर्णपणे खात्री आहे की आपले बेडग, नरवाड, मल्लेवाडी आणि विजयनगर या गावातून भरपूर चांगला प्रतिसाद देत आहे आणि विजय हा आपलाच असणार आहे। मला सांगा की येणाऱ्या 7 तारखेला जे मतदान होणार आहे जिल्हा परिषद गटासाठी, त्यात आपण आपल्या मतदारांना काय आवाहन करणार? नमस्कार, मी बेडग जिल्हा परिषद गणातील सर्व आपल्या मतदार बंधू भगिनींना आवाहन करते, विनंती करते की त्यांनी मला अस्मिता अंकुश आवळे जी मी धनुष्यबाण या चिन्हावर लढत देत आहे, त्याचबरोबर आपले कैलासदादा पाटील जे नारळीचे बाग या चिन्हावरती लढत देत आहेत, त्याचबरोबर आपल्याबरोबर संयुक्त असणारे काँग्रेस पक्षाचे तन्वी कमलेकर नरवाड गणातून लढत देत आहे। तिच्यासाठी देखील सर्वांनी आपल्या मायबाप जनतेने भरभरून प्रेम करावं आणि तुमचा आशीर्वाद रूपी मत आम्हाला जरूर करावं आणि विजयापर्यंत आम्हाला पोहोचवावं। धन्यवाद।